मित्रांनो, तुम्ही कितीही मोठं व्हा, पण आपले पाय कायम जमिनीवरच असावेत. आणि तसंही अनवाणी चालल्याने बरेचसे आजार दूर होतात बरं का. आणि घरी आल्यावर पाहिलं तर माझी चिवताई अशी पोपटासारखा पेरू खात होती. दुपारी जेवणाला आम्ही झणझणीत मटकीचं कालवण आणि अशी बाजरीची भाकरी खाल्ली. आणि मला दुपारी बरचसं काम असल्यामुळं लेकीला असं थोपटू थोपटू झोपी घातलं. संध्याकाळी जेवणाला बायकोने अशी ओबड-धोबड कांदा भजी आणि मस्त कढी बनवली. आणि असं कढीमध्ये भजी टाकून मी पहिल्यांदाच खाल्लंय बरं का मित्रांनो. मच्छर मारणाऱ्या बायकोला लेक म्हणाली, मम्मी मच्छर नको मारू ना, पप्पा आहे ना मच्छर. आणि तुला चावला तर? त्याला तर ताव दे ना. आणि जास्त चावला तर भाऊ होईल ना तुला. दात तावला ना मग मार. हम्म. नंतर दूध पिल्यावर लेक म्हणाली,